तिकडे सोलापूरच्या मोहोळमध्ये भाजपला मोठं यश मिळालंय। उमेश पाटील यांना पराभव स्वीकारावा लागलाय, तर अनगरमध्ये भाजपनं यामुळेच जल्लोष केलाय। आपण ही दृश्य पाहतो आहोत। सोलापूरच्या मोहोळमध्ये उमेश पाटील आणि भारतीय जनता पक्षानं प्रतिष्ठेची लढत केली होती, पण उमेश पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला। अनगरमध्ये भाजपनं जल्लोष केला। भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांनी हा जल्लोष करताना खास पद्धतीनं ग्रामीण भागातल्या खास पद्धतीनं दंड थोपटून आपण जिंकल्याची घोषणा केली। सौरभ वाघमारे आपल्यासोबत जोडले गेलेत, आपले प्रतिनिधी। सौरभ, काय स्थिती आहे? सर, जर स्थिती सांगायची झाली तर सोलापूर जिल्ह्यातली अशा काही ठिकाणच्या हाय व्होल्टेज ज्या लढती होत्या त्यातली एक म्हणजे की मोहोळ विधानसभा मतदारसंघातली जी लढत आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या कुरुल गटातून उमेश पाटील हे स्वतः उभारलेले व नरखेड गटातून त्यांचे भाऊ देखील उभारले होते, संतोष पाटील। या दोघांचाही जो आहे तो पराभव झालेला आहे। एकंदरीत मोहोळची जी निवडणूक होती ही राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील असा हा एकंदरीत सामना जो आहे तो पाहायला मिळत होता। परंतु भारतीय जनता पक्षाचे जे आता काही दिवसा अगोदर ज्यांनी पक्ष प्रवेश केला भाजपमध्ये, राजन पाटील, त्यांनी जो आहे तो त्यांच्या गटाने उमेश पाटलांचा व त्यांच्या भावाचा जो आहे तो पराभव केल्याचं चित्र दिसून येत आहे। ज्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज्या ढाब्यावरती सापडलेल्या त्या तो देखील आता येणाऱ्या काळात राजकारणाचा मुद्दा ठरतो का ते देखील पाहणं महत्वाचं आहे। परंतु दुसरीकडे बार्शी तालुक्याचा जर विचार करायचा गेला तर बार्शी तालुक्यामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या होत्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या। एकनाथ शिंदे यांना जे आहे ते बार्शीचे आमदार दिलीप सोपल, जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत, त्यांच्या प्रचारासाठी जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी जे आहे ते त्यांना सभा घ्यावी लागली। आणि तरी देखील भारतीय जनता पक्षाचा अर्थात राजेंद्र राऊत यांच्या गटाचा जो आहे जिल्हा परिषदेमध्ये 6 जागा आणि पंचायत समितीमध्ये 12च्या 12 जागा एकंदरीत असा जो आहे तो एक सौरभ, मी तुला मध्येच थांबवतो। सोपलांच्या करता स्वतः एकनाथ शिंदे यांनी मतं मागितली होती, सोपलांना मंचावरनं आवाहन पण केलं होतं या इकडं, त्याचा काय उपयोग झाला नाही का? नाही, त्याचा काय उपयोग झाला असं म्हणता येणार नाही, कारण एकनाथ शिंदेंनी स्वतः सभा घेतलेली, सोपलांसाठी त्यांच्या गटासाठी स्वतः सभा घेतलेली। असं देखील असताना जो आहे तो राजेंद्र राऊत गटाचे जे उमेदवार आहेत ते मोठ्या फरकाने जे आहेत ते निवडून आलेले दिसत आहेत। आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या होत्या, दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या होत्या, तरी देखील एकटे राजेंद्र राऊत व भारतीय जनता पार्टी जी आहे ती यांचं आव्हान स्वीकारण्यास जे आहे ते सक्षम झालेले आणि जनतेनं जो आहे तो कौल। सोलापुरातल्या आणखीन काही लढती या महाराष्ट्राच्या दृष्टीनं चर्चेचा विषय होत्या, ते म्हणजे मोहिते पाटलांची पुढची पिढी मैदानात होती आणि भाजपकडनं सुद्धा राम सातपुते यांनी आपल्या पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं। या दोन्ही लढतींबद्दल काय सांगशील? की राम सातपुतेंनी की जो त्यांचा गड आहे की तो शाबूत राखला असंच म्हणता येईल, कारण लोकसभेच्या पराभवानंतर राम सातपुतेंचं राजकीय अस्तित्व आहे की नाही अशा देखील प्रश्नचिन्ह, विधानसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर असे देखील प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित केले होते। संस्कृती राम सातपुतेंच्या पत्नी ज्या की संस्कृती सातपुते आहेत त्या त्यांच्या लहान 4-5 महिन्याच्या मुलीला सोबत घेऊन त्या प्रचारात उतरल्या होत्या आणि प्रचारात उतरल्यानंतर त्यांना जे आहे ते यश जे आहे ते संपादित झालेलं आहे। आणि मोहिते पाटलांना कुठेतरी आता हे आव्हान आहे का, कारण अकलूज, माळशिरस या ठिकाणी मोहिते पाटलांचा गड म्हणून या परिसराची ओळख आहे आणि या परिसरामधून जर राम सातपुतेंची पत्नी या निवडून येत असतील तर कुठेतरी मोहिते पाटलांना आव्हान आहे असं म्हणायला काय वावगं ठरणार। बर, पण तुला आठवत असेल सौरभ, तर प्रचाराच्या वेळेला खास पिक्चर मधले डायलॉग सुद्धा सांगितले गेले आणि त्यानं सभेमध्ये शिट्ट्या टाळ्या कशा झाल्या तुला माहिती आहे, तू अनेक सभेत उपस्थित होता। काय लोकांनी या डायलॉगला फक्त टाळ्यांपुरताच प्रतिसाद दिला? नाही, अनेक आता सभा ग्रामीण भागात अशा सभा म्हटलं तर की नागरिकांच्या समाधानासाठी म्हणा किंवा
नागरिकांच्या मनधरणीसाठी असे अनेक ग्रामीण भागातल्या सभेमध्ये सोलापूरच्या शैलीमध्ये जे ते सिनेमातले वेगवेगळे डायलॉग घेतले जातात त्यावेळेसचा तो हिंदी सिनेमातला देखील डायलॉग प्रचंड चर्चेत आला होता, परंतु हा डायलॉग पुरताच मर्यादित जो आहे राहिला. तो मर्यादित राहिला. नागरिकांनी जो कौल जो आहे तो राम सातपुतेंच्या पत्नीच्या बाजूने दिला आणि या ठीक आहे. सगळ्या बाबतीत सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या बाबतीत जे आहे ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांची देखील प्रतिष्ठा तेवढीच पणाला लागलेली. त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत देखील भाजपची एक हाती सत्ता जी आहे ती निवडून आणली आणि जिल्हा परिषद मध्ये देखील तसंच चित्र जे आहे ते या ठिकाणी केलं. ज्या सांगोल्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीला जे आहे ते शहाजी पाटील यांच्या विरोधात जे त्यांनी एकमेकांनी दंड ठोपटलेले, परंतु आता जिल्हा परिषदेची निवडणुकीला जी आहे ती त्यांनी युती केली आणि ती युती जी आहे ती काही प्रमाणात आता यशस्वी झाल्याचं चित्र देखील दिसतंय. काही प्रमाणात या अंशी म्हणतोय की काही ठिकाणचे निकाल येणं अजूनही बाकी आहे. ठीक आहे सौरभ, पाहूयात संध्याकाळपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. तुर्तास धन्यवाद सोलापूर जिल्ह्याचं सगळं चित्र मांडल्याबद्दल.